मित्रों आपला सबस्क्राइब भेटलेले आपले व्हिडिओ बघतो भाई व्हिडिओ कैसे लगते हैं मेरे। आपका वीडियो अच्छा लगता है। एक नंबर वडोलीतून हायवेला निघाल आपल्या गंधारी ब्रिजला तुम्ही जाणार आता। आणि मित्रांची फुल मजा चालू आहे पाण्यामध्ये मस्त आहे की। आणि आतलं इंटेरियर पण एक नंबर। तुम्ही इथं आले की जेवण तुम्हाला आवडलं तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांचं निरोगी स्वागत आहे मित्रांनो। आपला आता फूड ब्लॉग आहे आणि आजचा जो मेन आहे तो माझ्या मित्रांनी डिसाईड केलाय। लोकेशन मला माहिती आहे, लोकेशन आपला गंधारी कल्याण। मग तो आता कल्याण आले की त्याला मी विचारतो काय मेनू, मग तुम्हाला तसं सांगतो मी। आणि तुम्ही तसे ब्लॉग मध्ये कंटिन्यू कुठे जाऊ नका। आणि मित्रांनो त्या चॅनलला कोण नवीन आला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसे ब्लॉग मध्ये कंटिन्यू खूप मजा येणार आजच्या ब्लॉग। तर आता आपण निघू आता, चला। तर मित्रांनो फायनली आयुष्यात आलेला आहे आणि आयुष कल्याणहून आलेला आहे। आयुष राहायला तिसगावला आहे। आयुषला सगळं इथलं बघायचं होतं गंधारीचं, त्यामुळे आयुष बोलला आपण चालत जाऊया। आम्ही गाडी पण नाही आणलेली, गाडीला आराम दिला आम्ही। काय रे भाई, चालत गेले मजा येते ना जरा। मग आणि पाऊस भेटला रस्त्यामध्ये तर अजून मजा येत। पाऊस नाही पडला पाहिजे, गॉगल लावले आता खूप मजा येणार आहे। आणि आजचा जो प्लॅन आहे आपला तो आयुषने केलेला आहे। आयुष काय प्लॅन आहे? आजच आपल्या रेस्टॉरंटला जायचा प्लॅन आहे। मेनू काय? मेन्यू वगैरे आपल्या तिकडे जाऊनच करायचे आणि एवढं काय बघितलं नाही, मी फक्त प्लॅनच बनवलाय। म्हणजे मेनू सरप्राईज आहे वाटतं। मेन्यू सरप्राईज तिकडे गेला तुम्हाला समजेल मेनू काय। आणि मी आता आहे वडोलीच्या रोडला, वडोली मागे चाललोय मी, दाखव जरा, ते दाखवतो मी। पण आता मित्रांनो मी आता आहे वडोलीला, जे कोणी आठवतून ब्लॉग असेल त्यांना सर्वांना माहिती आहे हा वडोलीतून मी चाललोय। इथून मी आपला रायचा रस्ता पण तुम्हाला माहिती आहे, पाऊस पडलाय म्हणून। वडोलीतून हायवेला निघाल आपल्या गंधारी ब्रिजला तुम्ही जाणार आता। आणि मी चाललोय एवढ्या लांब आयुषसाठी। आयुष बोलला भाई चालत जाऊ आपण, इकडे मॅच होतो चषक, इथं मॅच होतात चषक दरवर्षी होतात। त्याला चालत जायची इच्छा होती, बोलतो आपण चालत जाऊया म्हणून मी गाडी काढलीच नाही। बोलतो चल सगळं दाखव मला, त्याला इथलं एवढं काही माहिती नाही, तुला सर्व दाखवते। अरे डेकर देतोय आता, नाश्ता केलाय नाही का भाई? किती नाश्ता करतोय हा? हा का, खाल्लं होतं म्हणून का? बापरे, इकडे मशीदकडे त्या साईडला। अरे बाई साहेब, मित्रांनो बघा यांची फुल मजा चालू आहे बघा, तुम्हाला दाखवते मी आता। मित्रांनो यांची फुल मजा चालू आहे पाण्यामध्ये मस्त आहे की। बाकी पाणी बॉटल पण घेतलेले सोबत, बोललं ताण लागले तर भाई पाणी असतं ते सोबत। पण तुला चालतो का रे कल्याणला? पण नाही रे, मी घरीच असतो का? मग अचानक असं चालायचा प्लॅन केला तू का? राज भाई येतात ते, मग आपण पण तिकडे येतोच ना लगेच। अरे प्लॅन बनलाय तर जावंच लागेल। अरे पण गाडी होती ना आपल्याकडे, तू चालत जायचा प्लॅन केला समजून तुला विचारलं, बाकी काय ना। चालत नाही ना आजकाल, जरा चालू आता आता म्हणून का? आणि या सर्व इथला परिसर दाखवतो मी गंधारीचा। इकडे तू आला नसेल ना कधी? तिसगावला पण मला यायचंय कल्याण। तो रस्ता बंद आहे रे आमच्या गावातला राईटला। तो रस्ता चालू असताना तर 5 मिनिटं आम्हाला गंधारी आहे, आणि इथून वडील मागे जरा लांब पडतं आम्हाला, तरी मोस्टली 20-25 मिनिटं लागतात आम्हाला जायला। आणि हा रस्ता थोडा झिगझॅग आहे, मध्ये खड्डा, मध्ये सुका, मध्ये खड्डा, असा रस्ता आहे। 1 hour later. तर मित्रांनो जस्ट आता मी गंधारी हायवेला पोहोचला आता, आणि खूप भारी वाटते इथं आल्यावरती। बाईक कम्प्लीट 1 तासाने मी इथं आलोय, त्या रोडने चालत झिगझॅग करत आता इथं पोहोचलोय आता। काय रे आयुष, कसं वाटतंय गंधारी हायवेला येऊन? एक नंबर हायवे, आवाज कंटिन्यू आवाज आलोय ना झोप आली मला भाई। चालत जायची मजाच वेगळी आहे भाई। आता झोपतो इकडे, हे भाई इकडे झोपून जातो त्याच्या आतमध्ये का? 5-10 मिनिटं। अरे इथं पुढे जायचंय गंधारीला, 20-25 मिनिटं लागतील तरी, आणि पोहोचू आता। फोटो शूट करायचंय तुला? नको, ऊन पडलंय भाई, मस्त क्लायमेट झालाय। गंधारीला पोहोचलो आता। काय बोलतो? तिकडचा व्ह्यू दाखवतो ना त्यांना मी, थांब ना। तू आत गेला कसा पण? अरे हा रे, आम्ही आलो होतो प्रॉपर एकदम जागा ही। आणि भाईने गॉगल लावलाय, कसा वाटत सगळा कमन होती। काय रे कौन है ये लोग, कहां से आते हैं? झोपाची तर मजाच वेगळी मित्रांनो। आणि माझ्या पाठीमाग बघू शकता इथलं भारी एवढा व्ह्यू आहे, मस्त आवाज सुटले, कंटिन्यू आवाज चालूच आहे। कोकिळचा आवाज
व्ह्यू एक नंबर इथला. आमच्या इथून मित्रांनो खूप जवळ आहे आणि एकदम सेंटरला आहे. आणि हाच तो मित्रांनो गंधारी हायवे आहे ना, ह्या साईडला कल्याण गंधारी आहे, साईडला नाशिक. हा जो रोड गेला मुंबई नाशिक हायवेला कनेक्ट आहे. आमच्या बिल्डिंगच्या मागून जो रोड गेला तुम्हाला मी मध्ये बोललो मागच्या ब्लॉक मध्ये, हाच तो हायवे. हा हायवे कल्याणच्या या साईडला कल्याण आहे, या साईडला नाशिक आहे. तर प्रॉपर एकदम हायवेचं काम अजून चालूच आहे. मध्ये मध्ये थोडा ओके, मध्ये मध्ये थोडं काम चालू आहे. एकदा पूर्ण प्रॉपर झालं की आपण त्या रोडला येऊ आपण आणि पूर्ण तुम्हाला हायवे सर्व दाखवतो मी. कल्याण पासून तर आपण नाशिक पर्यंत डायरेक्ट आपण बाईक राईड करू. त्या ब्लॉकचा आपण स्पेशल ब्लॉक करू आपण आणि खूप मजा येते. कधी 20-25 मिनिटं लागतील आपल्याला अजून. मस्त भूक पण लागणार आहे, मस्त जेवण जाणार आहे एवढं चालल्यानंतर. आणि खरंच चाललं पाहिजे आपल्याला. आपण जास्त चालत नाही, आपण गाडीचा वापर जास्त करतोय. आपण चाललंच पाहिजे कारण आयुष्य भाई तो जास्त चालत नाही, पण त्याचं म्हणणं आहे की जास्त जास्त चाललं पाहिजे. काय आयुष्य तुम्ही जेवढे चालत तेवढं तुम्ही फिट राहाल. गाड्याचं आपण कंटिन्यू फिरत असतो, पण अशा ठिकाणी जर हायवे साईडला तुम्ही कधी आलात ना, तुम्ही चालण्याची मजा घ्या चालताना. आणि इथला जो व्ह्यू आहे आणि इथलं क्लायमेट एक नंबर. इथे मोठं त्या साईडला शाड आहे, त्या साईडला कल्याण खडकवाड आहे, त्या साईडला बापगाव आहे आणि या साईडला आटा आहे पाठीमागं. सेंटरला आम्ही आता आहे. आणि कधी असं झालं की म्हणजे हा रोड एकदा पूर्ण झाला ना आयुष, की या रोडचा स्पेशल ब्लॉक करणार आहे मी. कल्याणापासून ते नाशिक पर्यंत नॉनस्टॉप बाईक राईड करणार आहे भाई. एकदा हायवे पूर्ण आले बघा मित्रांनो. आणि इथं पुट्टा पडला बघा, कचरा ओव्हरलोड केला त्यांनी. का कचरा सांडत चालला होतो ए भाई हो भाई, त्यांनी अख्खा कचरा सांडला रस्ता पाहिजे भाई. एवढी ओव्हरलोड गाडी नाही करायची, कचऱ्याची मोठी पण गाडी असते. इथे काय थांबवला, चला जावं चालत. चला तर मित्रांनो 20-25 मिनिट आपण तिथे पोहोचू. तिथलं गेलं की सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तसं प्रॉब्लेम कंट्रोल कुठे जाऊ नका. चला तर मित्रांनो फायनली आपण हॉटेल किनारला आता पोहोचला होता. चला तर पहिला आता आपण हे चला आयुष फायनली आत पोहोचलोय आपण. कसं आहे भाई हॉटेल किनारा, काय बोलतो बाकी कसं आहे? मस्त एकदम. फॅन लाव जरा, गरम होते. कसं वाटलं आयुष? मस्त एकदम. मित्रांनो आतून हॉटेल किनारा एक नंबर आहे. आणि बघा वरती मस्त छानशी ओढे आहे आणि वरती टोपल्यात मस्त वेगळी. आणि भिंतीवरती पेंटिंग तुम्ही पाहू शकता, मस्त पेंटिंग आहे. त्या साईडला पण पेंटिंग आहे बघा. काय होतं भाऊ बाकी काही एकट्या पाणी पितोय भाऊ, मला दे ना पाणी. गजब पाहिजे ते, मला होत ना पाणी भाऊ या बोट ग्लासामध्ये. तर कसं आयुष थँक्यू भावा सजेस्ट केल्याबद्दल. भावा आपला रेस्टॉरंटचा आजचा प्लॅन आयुषने सजेस्ट केलाय हॉटेल किनारा. कुठून काढतो भावा रेस्टॉरंट? भाई मस्त वाटते फुलं का. आता काय ऑर्डर करायचं बोल. मोदी थाळी खायचे. अरे मेनू कार्ड आयुष काय घ्यायचं आपण? चिकन थाळी. तर मित्रांनो तुम्ही या मेन्यू कार्डचा स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्ही कधी आलात ना रेस्टॉरंटला तर तुम्हाला पुरा मेन्यू कार्ड फोन मध्ये आहे आपल्या. तुम्ही याचा स्क्रीनशॉट. तर मित्रांनो आमचं डिसाईड झालंय आम्ही चिकन थाळी खाणार आता. आणि चिकन थाळीमध्ये चिकन मसाला प्लेट, चिकन फ्राय प्लेट, अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, राईस, सोनकढी, कांदा लिंबू, 3 चपाती, 2 भाकरी, रोटी हे सगळं थाळीमध्ये इन्क्लूड आहे. प्लस काय हे माहिती आहे का मित्रांनो, चिकन मसाला प्लेट किंवा चिकन फ्राय प्लेट हे ऑप्शनल आहे. तर तुम्ही एकच घेऊ शकता.
बाकी अंडा रस्सा तुम्हाला भेटणार आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, राईस भेटणार आहे, सोंकडी, कांदा लिंबू सगळं भेटणार आहे. आणि 3 चपाती, 2 भाकरी आणि 2 रोटी, हे तिघांपैकी तुम्ही एक डिसाईड करू शकता. हे सगळं ऑप्शनल आहे. तुम्हाला समजा कांदा ना म्हणजे भाकरी नसं पाहिजे तर तुम्ही चपाती घेऊ शकता, चपाती नसं पाहिजे तर तुम्ही रोटी घेऊ शकता. या 3 गोष्टी ऑप्शनल आहे. तुम्ही इथं आले तर या गोष्टी सगळ्या ऑप्शनल आहेत. हे सगळं चिकन थाळीमध्ये आम्ही चिकन थाळी करतो, हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. बाकी मटन थाळी, सुरमई थाळी मध्ये ते काही इन्क्लूड माहित नाही, ते सगळं त्यांना तुम्ही आले विचारा. आम्ही चिकन थाळी करतो पण तुम्हाला सगळं सांगतो मी. चालेल ना चिकन थाळी? ओके भाई, हे सगळं आपल्याला संपवावं लागला आणि तुझ्यामुळे मी नाश्ता केला रस्त्यामध्ये. याला बोललो आपण चाललोय रेस्टॉरंटला जेवायला, तर नाश्ता थोडा कमी खाऊ, ऐकतच नव्हता. याच्यामुळे मी फुल नाश्ता केला आणि पोटात जागा नाही तरी आम्ही आता थोडं खाणार आहे. आणि आता आम्ही हे सगळं आपण काय करू, एकत्र खाऊ. आपण दोघं खाऊ शकत नाही, ते वेस्ट होणार. ते चालेल ना? कारण की तर मित्रांनो फायनली चिकन थाळी आपली आलेली आहे आणि थाळी बघून तोंडाला पाणी सोडलंय खूप. मित्रांनो फायनली आपली चिकन थाळी आता आलेली आहे आणि आपण टेस्ट करणार आता. हे तर आपण लगेच सुरुवात केली व्हायला बोललो मी, आमू सोबत खाऊ आपण. लगेच गाड्या आमच्या एक नंबर आहे. थोडं तिखट जरा कमी आहे, छान आहे. आणि आपण सोनकढी ट्राय करणार आहे. आपण एक नंबर आहे मित्रांनो. थोडा अंडा पण ट्राय करू, अंडा मसाला. सगळं छान आहे मित्रांनो, जास्त तिखट नाही, काय तिखट आहे, छान आहे. तुला कसं वाटलं? एक नंबर. तर तुम्ही पण लवकर या हॉटेल किनाऱ्याला व्हिजिट करा भावानो. इथलं जेवण खरंच खूप छान आहे. मसाला घ्या ना, मसाला पीस घ्या ना, पीस. तर मित्र जस्ट आता जेवण झालं. आता आमचं जेवण एक नंबर होतं हॉटेल किनाऱ्यामधलं आणि आतलं इंटेरियर एक नंबर. तुम्ही इथं आले की जेवण तुम्हाला आवडलं ते मला 100% माहिती आहे. आणि आतलं इंटेरियर एक नंबर भावने केलेलं. आपल्या दादाचं नाव काय? विपुल देशमुख. दादा आपल्या शॉपचा ऍड्रेस त्या पब्लिकला सांगायचं. रॉयल्स पॅराडाईज B7 गांधारी रोड, KM अग्रवाल कॉलेजच्या पुढे, शॉप नंबर 15. त्यांना मित्रांनो नक्की आहे हॉटेल किनारा आणि विजिट द्या एकदा. आणि ब्लॉग कसे वाटतं आपलं ते पण कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि आज जेवण कसं वाटतं ते पण कमेंट बॉक्स नक्की सांगा. आम्ही आता निघतोय 5-10 मिनिटात. चला तर, थँक्यू सांगितल्यामध्ये. राज सावंत ब्लॉग सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपला सबस्क्राईब भेटलेले, आपले व्हिडिओ बघतो. भाई व्हिडिओ कसे लगते मेरे? आपका वीडियो अच्छा लगता है भाई का वीडियो आप लोग सब देखिए और इनका वीडियो मैं देखता हूँ, इनका वीडियो बहुत अच्छा लगता है और आप लोग सब लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिए. थँक्यू भाई. तसं यांनी सपोर्ट केलं तसं तुम्ही लवकर जा आणि सबस्क्राईब करा भावानो. आयुष काय रे, छत्री नाही आणली ना? मग शेवून पडत होता ना, आता पाऊस पडतोय. याला बोलून छत्री घेऊन ये, याने छत्री शेवटी आणलीच नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. बोललो तरी 4-5 फोन केलेला छत्री घे, पाहिजे शेवटी आणलीच नाही छत्री. आता पाऊस पडतोय, आम्हाला थांबायला लागता. जेव्हा पाऊस थांबवल तेव्हा आम्ही जाणार आता. आणि एक तर चालत आलोय एवढा लांब आम्ही. गाडी असेल तर कसं थोडा भिजत गेलो असं पटकन. आता काय ऑप्शन नाही, आता छत्री नाही आणल्यामुळं. काय रे, कोणाशी बोलतोय? नक्की मित्राशी बोलतोय ना? समझ रहे हो ना? अरे इथे खायला तर मित्रांनो आम्ही आता हॉटेलवरून निघालोय आणि जेवण कसं वाटलं भाऊ तुला? एक नंबर जेवण, मस्त जेवण होतं ना? अजून पण पोट पॅक. अरे आता चाललंय थोडं जिरून झालं आपलं आता. आणि काय रे भाई, आता पाऊस थांबला, काय क्लायमेट खराब चाललंय. पाऊस पडतोय, ऊन पडतोय भाई. पाऊस पडून पण आता गरमीने होते. जेवढा पाऊस पडतोय तेवढा गरम होतोय. काय ती कार व डेंजर ना. तर मित्रांनो आता ब्लॉग कसा वाटतो ते पण कमेंट सांगा. लाईक करा, शेअर करा आणि काय करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. खालचा बटनला क्लिक करा, टॅप करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय.